चमत्कार हे फक्त माणूसच घडवू शकतो असं नाही, तर निसर्ग हा एकूणच चमत्कार आहे आणि तो वेळोवेळी चमत्कार घडवत राहतो. आणि काही त्याचे पुढचं प्रलय येणार आहे किंवा पुढचं वातावरण कसं असणार आहे याबद्दलचं जे काही भाकीत आहे ते काही माध्यमातून तो करत असतो. त्यापैकी म्हणजे किडे, प्राणी, पक्षी किंवा कीटक काही असतील तर त्यांचं ओरडणं असेल किंवा त्यांचं येणं असेल किंवा आणखी काही स्थलांतर असेल, अशातून आपण काही लोक जुने निसर्गासंबंधीची भाकीतं, वातावरणासंबंधीची भाकीतं वर्तवायची. तर गेल्या 2018पासून आपल्याकडे एक जीव आला, नवीन जीव आला. त्याचं नाव हॅमरहेड स्लग किंवा हॅमरहेड उरम म्हणा. तर हे हॅमरहेड काय आहे तर दिसताना सापाचं पिल्लू दिसतं, नागाचं पिल्लू. त्याला असं वरती हॅमरहेड म्हणून म्हटलेलं आहे, म्हणजे हातोड्यासारख्या आकाराचं असं वरती असतं. पण आपल्याला आपल्या मनावरती नागसापाची भीती फार असते आणि ह्या नागसापामुळं आपल्याला वाटतं की हा नागच आहे गडी. त्यामुळे बरेच लोक त्याला नाग समजून किंवा साप समजून मारतात. तर तो विषारी आहे का तर आहे, पण जीव घेणार नाही आहे माणसासाठी तरी. तर हा कधी आला 2018ला आपल्याकडे आला. 2018पासून आपल्याकडे जर बघितलं तर पावसाचं प्रमाण हे भरपूर आहे, म्हणजे भरपूर पाऊस, ढगफुटी सदृश पाऊस नेहमी पडतोय. 2018, 2019, 2020, 2021, 2022ला मात्र 2022ला देखील आला होता. 2023ला हा आढळला नाही गेल्या वर्षी, आणि गेल्या वर्षी हा आढळला नाही त्यावेळी पाऊस देखील फार कमी झाला. हॅमरहेडचा विषय असा आहे की त्याला जगण्यासाठी जे वातावरण लागतं ते अगदी शेवाळ टाईपचं किंवा ओलसर अगदी लागतं आणि तो त्याच वातावरणात जगू शकतो. त्याला हे जे आता मी बसलोय ज्या उन्हात, हे इतकं ऊनसुद्धा त्याला विशेषतः सहन होत नाही. त्यावेळी ते कुठेतरी कड धरून असतो किंवा पाण्याच्या बाजू किंवा शेवाळ भिंतीच्या साईडला असतो आणि पावसात तो बाहेर येतो, मध्यवर्ती ठिकाणी येतो, अंगणात येतो, शेतात येतो. तर ह्या 2018ला हा आल्यापासून इकडं पाऊस हा भरपूर प्रमाणात पडू लागला. 2023ला मात्र हा आला नाही आणि पाऊस देखील फार कमी झाला. सांगायचं गोष्ट अशी आहे की हे आलं, हॅमरहेड आला. आणि हॅमरहेड दिसतो कसा तर दिसताना त्यातलं वरती जे असतं ते डोकं जे असतं ते हातोड्याच्या आकाराचं, हॅमरच्या आकाराचं असतं, त्यामुळे त्याला हॅमरहेड म्हटलं. त्याच्याच कुळातला दुसरा भाऊ एक मला काल परवा दिसला, त्याचं नाव ॲरोहेड स्लग. त्याचं जे डोकं आहे किंवा तोंड आहे ते असं निमुळत बाणासारखं आहे, अगदी धनुष्यबाण जो असतो त्याच्या आकाराचं. बाणातलं धनुष्य नाही, बाण फक्त बाणाच्या आकाराचं निमुळत असतं. तर हा देखील त्याच कुळातला आहे. हा देखील अगदी जेली आहे दिसायला. हे लोक जास्त पाऊस जिथं पडतो तिथं जातात. माझे मित्र नाशिकचे स्वर्गीय राहुल बनसोडे, राहुल दादांनी मला याबद्दलची सुरुवातीला 2017मध्ये माहिती सांगितली होती. मला हे नागाचंच पिल्लं वाटलं, तर मात्र ते नागाचं पिल्लं नसून हॅमरहेड स्लग आहे हे मला पक्षीतज्ञ, प्राणीतज्ञ जे आहेत अमोल लोखंडे, त्यांनी हे मला अमोल दादांनी माहिती सांगितली होती. त्यानंतर ह्याच्याबद्दलचं संशोधन, आपल्याकडं काही संशोधन करायचं म्हणजे गुगलची काही कमी नाही. त्यावरती मी बघत राहिलो की याला बाबा वातावरण कसं लागतं किंवा काय लागतं, हे सगळं बघत राहिलो. आणि कळत गेलं की हा जिथं पाऊस बदा पडतो, ढिगानं पडतो, त्याच ठिकाणी हा आढळतो. 10-1 दिवसापूर्वी आपल्या परिसरात 8 ऑगस्टच्या दरम्यान हा हॅमरहेड मला दिसला. त्यावेळी म्हटलं की मोठा पाऊस होणार आहे, इथून येणारे पुढे पाऊस जे पडणार आहेत ते मोठे पाऊस होतील असा अंदाज केला होता. आणि तसाच पाऊस मिरज असेल, सांगली असेल, कुरुंदवाड, जयसिंगपूर किंवा आमच्या ह्या भागात सुद्धा मोठा पाऊस पडला. काही प्रमाणात बऱ्याच ठिकाणी पडला. पण त्या हॅमरहेड ज्यावेळी आला त्यानंतरच हे पडलेले जे पाऊस होते ते फार मोठे होते. आणि त्याच्या जोडीला आता ॲरोहेडसुद्धा आलेला आहे. त्याचे तुम्ही फोटोत पाहिलाच असेल. तर हॅमरहेड आणि ॲरोहेड स्लग ह्या दोन जीवांच्या बद्दल तर मी तुम्हाला सांगितलं. पण तुम्ही आता आपलं गोगल गाईड जर बघितलं असाल तर आपल्या गोगल गाईडसुद्धा एक
फरक झालेला आहे. पूर्वीच्या ज्या गोगलगाई होत्या त्या अगदी प्लेन होत्या आणि निवांत त्या अशा जात होत्या. पण आत्ताची जी गोगलगाई नवी आलेली आहे, काही वर्षातच आलेली आहे, तिला कवच आलेलं आहे. म्हणजे कवच वरती एक कवर आहे आणि त्याच्या खाली त्याची शेपटी लांबडी आहे. असं ते गोगलगाय आहे. ही गोगलगायसुद्धा जिथं आढळते तिथं देखील भरपूर पाऊस पडतो. आणि तिसरा एक टाईपची गोगलगाय आहे ती आफ्रिकन गोगलगाय. आपला शंख कसा असा गोलाकृती होता, तो आता शंख असा मोठाच्या मोठा भला मोठा शंख असतो आणि त्याला आफ्रिकन गोगलगाय म्हणतात. ती सुरुवातीला नागपूरकडं आढळली होती. तिथं लोकांच्या शेतातल्या घरातल्या ज्या बागा होत्या त्या कंपाऊंड वॉलवरती चढून त्या बागेत घुसून बागेचा धुराळा पाडला होता त्याने, म्हणजे अक्षरशः नाश केला होता. तीच गोगलगाय आपल्या इकडे 2-4 वर्षापूर्वी आली आणि त्यांनी असे जे हे माझ्या मागे बघताय फ्लावरचे फळं आहेत, फ्लावरचं अक्षरशः म्हणजे संपूर्णच टाकलं होतं. फ्लावरचा प्लॉट खाऊन टाकला होता. तर ही गोगलगाय माणसाच्या आरोग्याला सुद्धा डेंजर आहे, की तिला जर हाताने धरलं किंवा उघड्या हाताने स्पर्श केला तर माणसाला ताप वगैरे येतो. अशा पद्धतीचं थोडी विषबाधासुद्धा होत असते. त्यानंतर अनेक महत्त्वाचा बदल जो काही झाला तो आपल्याकडे घाणेरी किंवा टनाटनी ज्याला म्हणतात, तुम्हाला ते फूल माहिती असेल. पूर्वी ह्या फुलात भगवा किंवा केशरी किंवा लाल म्हणाल अशा कलरचीच फुलं सर्वत्र फार दिसायची. ती आता जवळजवळ दुर्मिळ झाल्यात म्हटलं तरी चालेल. ती फुलं पूर्वीची जी लाल होती ती दिसत नाहीत. त्याच्या जागी हिरवा, निळा, गुलाबी अशा कलरच्या फुलांनी त्यांची जागा घेतली. आणि मूळचा जो रंग होता लाल रंगाची जी टनाटनी होती ती देखील दिसत नाही. हा एक महत्त्वाचा बदल आहे. असे काही बदल घडायला लागलेत. आणि ज्यावेळी असा मोठा पाऊस येणार असतो त्यावेळी आपल्याकडे हेलिकॉप्टर, आपण ज्याला हेलिकॉप्टर म्हणतो, मला त्याचं नाव माहीत नाही, पण त्या भोंग्या किंवा माशा मोठ्या प्रमाणात येतात आणि त्या अशा ग्रुपनं फिरत असतात. त्यावेळी असं आपण ओळखून जायचं की पाऊस येतो. परवा तसंच झालं की पाऊस मोठा आला. आता हे हॅमरहेड स्लग असतील किंवा गोगलगाईत झालेले बदल असतील, शिवाय टनाटनी असेल, हे येणाऱ्या वातावरण बदलाचं संकेत द्यायला लागलेत असं वाटतं. आणि हॅमरहेड स्लग किंवा गोगलगाई ज्या बदललेल्या स्वरूपात आहेत, ज्याच्यावरती एक नवीन कवच आलेलं आहे किंवा ज्याचा शंख मोठा आहे, अशा आफ्रिकन गोगलगाई यायला लागल्यात. ह्या जास्त पावसात सर्वाईव्ह होण्यासाठीच त्यांना ते निसर्गानं देणं दिलेलं आहे. निसर्गाचं देखील भानगड अशीच आहे की ज्यावेळी एखादा जीव तो आपल्या पृथ्वीवरती पाठवतो किंवा काही भागात पाठवतो त्यावेळी तिथलं वातावरण त्याला पोषक आहे काय बघूनच पाठवतो. बऱ्याच वेळा कसं होतं की माणूस स्थलांतर करताना जसं बघतो की नोकरी धंद्याच्या ठिकाणी घर आहे काय बाबा, नोकरी जवळ आहे काय, असं जे काही आपल्या भानगडी असतात, तसंच निसर्गसुद्धा इथं जर एवढा पाऊस पडला तरच हे जगणार आहे. त्यामुळं हे ज्यावेळी कीटकं किंवा पक्षी किंवा भोंगे किंवा माशा येतात त्यावेळी ती येताना काहीतरी घेऊन येतात हे दिसून आलेलं आहे. आणि 2018 पासून ज्यावेळी हे हॅमरहेड स्लग दिसलेले आहेत त्यावेळी पाऊस फार मोठा पडलेला आहे. यावर्षी देखील मोठ्या पावसाच्या शक्यता हवामान तज्ज्ञांनी सुद्धा वर्तवलेल्या आहेत. पण हवामान तज्ज्ञांच्या पेक्षा हे निसर्ग देखील जे काही बोलतो ते देखील आपण समजावून घेणं महत्त्वाचं आहे असं वाटतं. आत्ता अलीकडे एक शेवटचं एक पानविंचू तुम्हाला माहीत असेल. पानविंचूंचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. 2-3 वेळा दिसलं मला ते. तुमच्या भागात देखील पानविंचू आहेत का किंवा हॅमरहेड स्लग आहेत का? हॅमरहेड स्लग दिसल्यानंतर तुमच्याकडच्या पावसाचं प्रमाण काय आहे, कितपत पाऊस पडला, ह्याच्याबद्दलची काही माहिती असेल तर ती सांगा कमेंटमध्ये. आणि हे जे काही बदल आहेत, नवीन बदल काय तुमच्या नजरेला काय आले आणि तुम्ही काय टिपले हे सुद्धा कमेंट करून कळवा. थँक्यू, धन्यवाद बघितल्याबद्दल. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.